तर इकडे सीना नदीच्या प्रवाहात सुद्धा प्रचंड वाढ झालेली आहे। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली। लांबोटे इथे पूर्णपणे बंद केली आहे। रात्री 11 वाजल्यापासून दोन्ही बाजूने वाहतूक बंद झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। दुसरीकडे सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुद्धा बंद केली आहे। उत्तर सोलापूर तिरे गावाजवळ सीना नदीच्या पुलावर वाहतूक बंद केली आहे। सीनेचा प्रवाह कमी होईपर्यंत ही वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे। मराठवाड्यासारखीच परिस्थिती इकडे सोलापुरात उद्भवली। सोलापूरमध्ये सुद्धा प्रचंड पाऊस झालाय, त्यामुळे सीना नदीने पात्र केव्हाच सोडलेलं आहे। या महापुरामुळे महामार्ग सुद्धा पाण्याखाली गेलेत आणि त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। अवजड वाहनं मोठ्या प्रमाणात इथे थांबलेली आहेत। जोवर नदीचं पाणी ओसरत नाही तोवर महामार्ग बंद राहण्याची शक्यता आहे, कारण जोरदार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पाऊस आणि त्यामुळे नदीला महापूर आलेला आहे। सोलापूर पुणे महामार्ग बंद करण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अवजड वाहनं मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, त्यामुळे या वाहनांमधले चालक क्लीनर यांचीही प्रचंड परवड इथे होते। बसही अनेक या ठिकाणी थांबलेल्या दिसतात, त्यामुळे प्रवासी मोठ्या संख्येने इथे आहेत। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद केलेला आहे। सीना नदीच्या प्रवाहात प्रचंड वाढ झाली आणि त्यानंतर हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। एकीकडे मराठवाड्यामध्ये पावसाने धुमशान घातलेले असताना सोलापूर जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नाहीये। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लेमाई यांच्याकडून। विश्वभूषण, या ठिकाणी अवजड वाहनांच्याही रांगा दिसत आहेत आणि बसेस सुद्धा दिसत आहेत। स्वाभाविक आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांचेही हाल होत असतील। नक्कीच आपण जर बघितलं तर काल रात्री 10 वाजता हा जो पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे। लांबोटी पुलाजवळील सीना नदीचं जे पात्र आहे त्या ठिकाणावरून आपण जर बघितलं तर सीना नदीच्या पाणी जी आहे ती वाढलेली आहे। त्यामुळे रात्री 10 वाजल्यापासून ही जी पाणी पातळी आहे ती वाढली असल्या कारणानं वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर दुपारी 11:30च्या सुमारास उपमुख्यमंत्री हे घटनास्थळी त्या ठिकाणी भेट देणार आहेत आणि त्यानंतर ही वाहतूक जी आहे ती पूर्ववत होईल असं सांगितलं जातंय। मात्र आपल्याला पाहायला लागणार आहे की अजून साधारण 11:30 पर्यंत तरी या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या असणार आहेत। तिकडचे जे प्रवास त्या शोध विश्वभूषण, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाही, पुन्हा संपर्क साधू आम्ही। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद झालेला आहे। आज या ठिकाणी मंत्री सुद्धा दौरा करणार आहेत। बोला। तुकाराम सुरू मोडणे तुळजापूरला ज्योत आणायला गेलो होतो। रात्री 7:30 वाजल्यापासून लांबोटी टोल नाक्यावरती ट्रॅफिक बंद केलेलं आहे। तर आणखीन पण आज 3 वाजेपर्यंत सोडणार नाही। मंत्री येऊन मीटिंग होईपर्यंत सोडणार नाही म्हणून सांगतो। 4 व्हीलर सुद्धा मोटरसायकल सुद्धा बंद आहे। बर, किती किलोमीटरच्या रांगा लागल्या? रांगा 4.5 किलोमीटर रांग लागली रात्रीपासून। ओके ओके ओके, ठीक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।